वक्फ मालमत्तांची बेकायदेशीर विक्री व कर चुकवेगिरी करीत पुण्यात तब्बल 1662 कोटींचा मोठा घोटाळा झाला आहे। वक्फ बोर्डाचे अधिकारी, सदस्य आणि गुन्हेगारी टोळीच्या संगनमताने हा घोटाळा झाला असून या प्रकरणाची अंमलबजावणी संचालनालय, केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग आणि आयकर विभागामार्फत तातडीने चौकशी करावी, तसेच या प्रकरणातील मुख्य सूत्रधार अमीन नूर मोहम्मद शेख व साथीदारांना अटक करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते व महाराष्ट्र वक्फ लिबरेशन अँड प्रॅक्टिशनर टास्क फोर्सचे अध्यक्ष सलीम मुल्ला यांनी पत्रकार परिषदेत केली आहे। सलीम मुल्ला म्हणाले, गरीब आणि गरजू व्यक्तींच्या नावाने बनावट ट्रस्ट तयार करून बेकायदेशीर व्यवहार लपवले गेले आहेत। उच्च मूल्य असलेल्या वक्फ जमिनी रिअल इस्टेट व्यावसायिकांना बनावट करारांद्वारे विकल्या गेल्या आहेत। ट्रस्टच्या खात्यांद्वारे मनी लॉन्ड्रिंग झाले असून तो पैसा वैध मालमत्तांमध्ये गुंतवून सरकारी तपास यंत्रणांना चुकवले आहे। वक्फ बोर्डातील काही अधिकाऱ्यांनी या गैरव्यवहारात महत्त्वाची भूमिका बजावली असून गरिबांच्या हक्कांच्या जमिनी बळकावण्यास मदत केली आहे। पुण्यातील वक्फ बोर्ड सदस्याने आपल्या नातेवाईकांना बोर्डमध्ये नेमून निर्णयांवर हेराफेरी केल्याचे उघड झाले आहे। मुल्ला पुढे म्हणाले, या घोटाळ्यात अनेक प्रमुख धार्मिक आणि समाज कल्याणासाठी राखीव जमिनी बेकायदेशीररित्या विकल्या गेल्या आहेत। त्यामध्ये बानेर मशीद, उदन शाह वली दर्गा, आदम शाह वली दर्गा, छोटा शेख सल्ला दर्गा, बडा शेख सल्ला दर्गा, हजरत अब्बास का आलम या मालमत्तांचा समावेश आहे। या घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार अमीन नूर मोहम्मद शेख, त्याचा सावत्र मुलगा आसिम अमीन शेख आणि त्यांचे सहकारी असल्याचे समोर आले आहे। महाराष्ट्रातील हा सर्वात मोठा जमीन घोटाळा असून या टोळीने बनावट ट्रस्ट, बोगस कंपन्या आणि व्यवहारांद्वारे वक्फच्या मौल्यवान जमिनी हडपल्या। या व्यवहारात वक्फ बोर्डाच्या अधिकाऱ्यांचीही मिलीभगत असल्याचे दिसून येत आहे। घोटाळ्यातील आरोपी अमीन नूर मोहम्मद शेख याचे छोटराजन व टोळीशी संबंध असल्याचे समोर आले होते। या प्रकरणात त्याची दहशतवाद विरोधी पथकाकडून चौकशी झाली होती। अमीन नूर मोहम्मद शेखची राहत प्रॉपर्टीज नावाने कंपनी असून उदान शाह वाली मस्जिदच्या बांधकामाच्या नावाखाली 6 कोटींची अफरातफर केली आहे। आजतागायत ही मस्जिद बांधण्यात आली नाही। हा पैसा अमीन नूर मोहम्मद शेख यांनी कॅम्प व नानापेठ परिसरात खाजगी मालमत्ता विकत घेण्यासाठी वापरल्याचा आरोपही मुल्ला यांनी यावेळी केला आहे। आज 1632 कोटीचा जो घोटाळा झालेला आहे, यामध्ये 7 प्रॉपर्टीच्या पुण्याच्या, त्याच्या आज मार्केट रेटप्रमाणे त्याची कॉस्ट याच्यापेक्षा जास्त आहे। हा फक्त रेडी रेकनरीचा रेट आहे आणि हा सगळा व्यवहार 20 कोटीमध्ये या लोकांनी केला आहे आणि त्याचे प्रूफ्स हे आमच्याजवळ आहेत। माझं नाव सलीम मुल्ला, मी महाराष्ट्र वक्फ लिबरेशन अँड प्रोटेक्शन टास्क फोर्स याचा प्रेसिडेंट आहे आणि महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये जेवढ्या मिळकती देवस्थानच्या आहेत त्यांना कसं प्रोटेक्ट करावं यासाठी सगळ्या देशामध्ये आम्ही जनजागृतीचा कार्यक्रम घेतो। ट्रस्ट आणि अमीन शेख यांनी ह्या प्रॉपर्टी वक्फ बोर्डाचे कडून NOC घेऊन, त्यांचे लेटर घेऊन, त्यानंतर रेव्हेन्यू डिपार्टमेंटमध्ये सुद्धा ट्रान्झॅक्शन 7 बाऱ्यावर फेरफारवर नावं बदलून हा व्यवहार इनडायरेक्टली इनलिगली व्यवहार करून लोकांनी हे पैसे कमवलेले। हां, ह्यामध्ये आहे वक्फ बोर्डाची NOC डेव्हलपमेंटसाठी दिली जाते, त्याचा गैरवापर हा केला जातो। 7 बाऱ्या ज्यावेळेला तुम्ही रजिस्टर करण्यासाठी जात आहे त्यामध्ये देवस्थान जर नाव असेल तर तुम्ही ते रजिस्टर केलं नाही पाहिजे, परंतु त्याकडं लक्षच दिलं जात नाही। इनाम म्हटल्यानंतर कुठलीही प्रॉपर्टी तुम्ही रजिस्टर तर त्यानं पाहिलं पाहिजे ना की बाई देवस्थान प्रॉपर्टी आहे, तर तिथं रजिस्टर कसं होतं आहे, तर मुळात तिथून सुरुवात होते, तर त्या पेपरमध्ये हेराफेरी किंवा लपवलं जाते आणि तो रजिस्टर करून सिग्नेचर करून मोकळं होत जातं। आम्ही वक्फ बोर्डाला सुद्धा याची प्रत दिलेली आहे, त्यांची OC सुद्धा आम्ही घेतलेली आहे, तर जेणेकरून त्यांच्यावर सुद्धा लक्षात आलं पाहिजे हे झालं आहे। परंतु वक्फ बोर्डसुद्धा ज्याप्रमाणे काम केलं पाहिजे ते प्रामाणिकपणे काम करत नाही। त्याची पार्श्वभूमी आहे, एक त्यांचे सलूनचं दुकान आहे, अमीन नूर मोहम्मद शेख तो मास्टर माइंड, त्याच्यामागं पुरी सिंडिकेट आहे, जे ट्रस्टी आहेत ना त्यांच्याबरोबर, त्यामध्ये तो मोमीन म्हणून एक आहे, वेगवेगळे आहेत कारण एकत्र नाही, कारण हा मास्टर माइंड प्रत्येक ट्रस्टचे वेगवेगळे लोक आहेत। आत्ता पण आमच्याजवळ 7 ट्रस्टचे डॉक्युमेंट्स आलेले आहेत। महाराष्ट्रामध्ये तसं आम्ही अंदाज करणे, प्रत्येक शहरामध्ये घोटाळा आहे, औरंगाबादमध्ये तर त्याच्यापेक्षा जास्त, पुण्यापेक्षा नाही, प्रत्येक ठिकाणी माफिया वेगळा आहे, प्रत्येक सिटी। आता आलमगीर मस्जिद तर कोंडवा, तुम्हाला जर माहीत असेल ते
तुम्ही जर गुगलवर गेलं तर हां, त्यामध्ये ज्या प्रकारे रेव्हेन्यू डिपार्टमेंटनं आणि रजिस्ट्रारनं आणि ह्या लोकांनी 2016चा चेहरा आजपर्यंत 2020पासून आम्ही मागवत अजून इम्प्लिमेंट करत नाहीत. त्याच्या एवढं कारणं सांगतात. कारण आणि ट्रान्झॅक्शन आजपर्यंत होतं आहे, त्याचं लिव्ह इन लायसन्सचं ट्रान्झॅक्शन होतं, त्याचं सेल डीड होतं आहे, त्याचे सगळे पुरावे आमच्याकडे आहेत की त्याचे इंडेक्ससुद्धा आम्ही काढले आहेत. म्हणजे याचा अर्थ की सगळी जो कारोबार चालला आहे तो मिळून चाललेला आहे.